विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. एवढा आनंद होतो ना मला जेव्हा मी कमेंट वाचतो, की सर तुमच्यामुळे आता फिजिक्सची भीती राहिलीच नाहीये. बिलकुल अवघड वाटत नाही फिजिक्स. मग ते न्यूमेरिकल्स असू देत, नाही काही असू देत. अवघड वाटत नाहीये. ह्याच्यासारखा आनंद कुठलाच नाहीये. रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त मुलांबरोबर हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा. माझी इच्छा आहे, की कुठलाही मुलगा तणावात राहिला नाही पाहिजे. फिजिक्सची भीती काय बाळगायची गरजच नाहीये. ओके. बरं, दुपारपासून आपण मॅग्नेटिक मटेरियल फिनिश केलंय. नेक्स्ट ड्युअल नेचर. 5 अन् 5 10 मार्काची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. ओके. म्हणजे लढाई आपण जिंकलेलीच आहे फिजिक्स विरुद्धची आणि आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक फिनिश करणार आहे. ओके. म्हणजे हे आजचं टार्गेट अगदी फिनिश होईल हं. समजून घ्या, की करंट इलेक्ट्रिसिटी म्हटलं, की सुरुवातीला आहे किर्चॉफ्स करंट लॉ. तर करंटचा फॉर्म्युला काय रे? चार्ज अपॉन टाईम ना? मग लक्षात काय ठेवायचं? हा कशाशी रिलेटेड आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. म्हणजे क्रिचॉफ्स करंट लॉ हा कन्झर्वेशन ऑफ चार्जशी रिलेटेड आहे. बरं, स्टेटमेंट काय याचं? की एखादं जर जंक्शन असेल, तर त्या जंक्शनकडे येणारा करंट आणि जंक्शन पासून जाणारे करंट ओके, इक्वल असतात. ओके. पण तसं जर बघितलं, की सगळ्यांची जर आपण अल्जेब्रिक सम ऑफ करंट घेतली ॲट एनी जंक्शन दॅट ऑल्वेज इक्वल्स टू काय असते? 0. असं का? कारण जंक्शनकडे येणारा करंट हा पॉझिटिव्ह कन्सिडर केला जातो आणि जंक्शन पासून जाणारे करंट आहेत, ते निगेटिव्ह कन्सिडर केले जातात. फर्स्ट तुम्ही तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरा माहिती का? माझा हा व्हिडिओ बघत असताना पॉज करा. व्हिडिओ पॉज करा, करंट लॉ फिनिश करा. ही मेथड आपण वापरूया बाळांनो, लक्षात घ्या. पुढचे 2 दिवस खूप बेनिफिशियल ठरणार आहे ते. मग स्टेटमेंट करा, की अल्जेब्रिक सम ऑफ करंट एट एनी जंक्शन इक्वल्स टू 0. Junction current flowing toward junction is considered as positive, whereas current flowing away from junction is considered as negative. And this law is related with conservation of charge. फर्स्ट लॉ आहे बरं का. आता सेकंड लॉ आहे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. आता क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा पहिली एमसीक्यू. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय सांगा? एनर्जी. स्टेटमेंट काय की त्या ठिकाणी एखादं लूप असणार आहे, लक्षात घ्या. ओके, लूप असणार आहे. ओके. आणि या लूपमध्ये आता हा ईएमएफ आहे. असे कितीतरी असतील. मग अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ आणि ह्याच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल ड्रॉप व्ही इक्वल्स टू आय आर ओहम्स लॉ नुसार या दोघांची ऍडिशन इक्वल्स टू 0 असते. पहिल्यांदा हे करा, हे येणार परीक्षेत. आलं तर इतकं खुश होणार आहे मी आणि तुम्ही सुद्धा. लक्षात घ्या, किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे, हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. हे त्याचं स्टेटमेंट आहे आणि हे याचं स्टेटमेंट आहे. मग स्टेटमेंट, डायग्राम, एक्सप्लेनेशन सांगू का? इंजिनिअरिंग साठी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बरं, व्हिडिओ पॉज करा, हे 2 पॉइंट फिनिश करा. झाले असतील तर पुढचा पार्ट बघूया आपण. तर त्याच्यानंतर आहे व्हीटस्टोन ब्रिज. व्हीटस्टोन नेटवर्क म्हणा किंवा व्हीटस्टोन ब्रिज म्हणा. ठीक आहे. आता फिगर मी ड्रॉ करत बसत नाही बरं का, लक्षात घ्या. तर तुम्हाला माहित आहे की त्या केसमध्ये असे 4 रेझिस्टर असणार, बरोबर आहे. आणि बॅलन्सिंग कंडिशन काय असणार आहे की R1 अपॉन R2 दॅट इक्वल्स टू R3 अपॉन R4. सह्याद्री ट्युटोरियल व्हीटस्टोन ब्रिज, व्हीटस्टोन नेटवर्क असं सर्च करायचं आणि इमिजिएटली तो व्हिडिओ बघून काढायचा. ओके. न्यूमेरिकल्स घेतलेत त्याच्यात, लक्षात घ्या. काय देतात माहितीये का तुम्हाला सांगू का? R1 आणि R2 हा रेशो बॅलन्स्ड असतो. पण इकडं R3 असतं बरं का बाळांनो आणि इकडं R4 असतं. नाहीतर R1, R2, R3, R4 म्हणू नका. R1, R2, R3, R4 आहे. मग इथं हा रेझिस्टर मोठा आहे आणि हा नाहीये. मग इथं आपल्याला कमी करण्यासाठी एखादा रेझिस्टर पॅरलल घ्यावा लागतो. तो किती घ्यावा लागेल? असे प्रश्न आहेत आणि सेम प्रश्न ओके, तुमच्या पुस्तकात सुद्धा 100% असणार आहेत बाळांनो. आहेत. मग ते तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे. बरं, आता नेक्स्ट नेक्स्ट तुम्हाला सांगतो. तिसरा जो प्रश्न आहे तो मोस्ट इम्पोर्टंट आहे मीटर ब्रिज. काय करायचं? मीटर ब्रिजची पहिली गोष्ट डायग्राम तुम्हाला आली पाहिजे. ओके. ॲप्लिकेशन टू फाइंड अननोन रेझिस्टन्स बरोबर आहे. तो लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट केलेला असतो. ठीक आहे. आणि इथं ही नल डिफ्लेक्शन मेथड आहे. ही एमसीक्यू आहे बरं का. ह्याला काय म्हणतात? नल डिफ्लेक्शन मेथड. बरं, अजून तुम्हाला काय करायचं आहे? मग मीटर ब्रिजचं वर्किंग करायचं आहे. ओके, ही एमसीक्यू आहे बरं का. मीटर ब्रिजचं काय करणार आपण? वर्किंग कसं होतं ते सांगणार आहे. ते एक्सप्लेन करा तुम्ही आणि त्याच्यानंतर मोस्ट इम्पोर्टंट आहे. मला हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. एरर्स आणि त्या मिनिमाइज कशा करायच्या?
ती वायर असते, मग ती युनिफॉर्म नसते. त्याच्यामुळे एरर कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स डेव्हलप होतो. मग या एरर्स मिनिमाइज करण्यासाठी काय करायचं? तुम्हाला सांगतो पेज नंबर 219 वरती सगळं दिलंय. ओके. तिसरा प्रश्न झाला के-व्ही-एल, के-सी-एल, विस्टोन नेटवर्क, मीटर ब्रिज. त्याच्यानंतर आहे केल्विन्स मेथड. आता केल्विन्समध्ये गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स फाइंड आउट करतात बाळांनो. आणि ती इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे. ती जी आहे ती इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे. ओके. मग केल्विन्स मेथड मध्ये गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स फाइंड आउट करतात लक्षात घ्या. ओके. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स आणि ती जी आहे ती इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे. ओके. केल्विन्स मेथड कळालं तुम्हाला इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे आणि मीटर ब्रिज ही नल डिफ्लेक्शन मेथड आहे. आता याच्या नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे पोटॅन्शिओमीटर. सांगू का तुम्हाला पोटॅन्शिओमीटर म्हणलं की त्याचं 4 प्रश्न येणार आहेत. त्याचं प्रिन्सिपल पोटॅन्शिओमीटरचं प्रिन्सिपल काय प्रिन्सिपल की पोटेन्शियल डिफरन्स हा लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ओके. दुसरं काय त्याचे ऍप्लिकेशन. पहिलं ऍप्लिकेशन आहे डायरेक्ट मेथड. दुसरं ऍप्लिकेशन आहे सम अँड डिफरन्स मेथड आणि तिसरं ऍप्लिकेशन आहे की इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट की पोटॅन्शिओमीटर वर्सेस व्होल्टमीटर डिफरन्स करायचा आहे. व्हिडिओ पॉज करून करायचा. हा येण्याचे चान्सेस खूप आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचं न्यूमेरिकल येऊ शकतं. शंट रेझिस्टन्स आणि ब्रॅकेटमध्ये काय L1 मायनस L2 अपॉन L2. फॉर्म्युला अतिशय इम्पॉर्टंट आहे, पण क्रॉस चेक पण करा बरं का. कधी चुकू शकतो माझ्याकडून. नाही चुकलं पण क्रॉस चेक करा. डिफरन्स करणार पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर आणि त्याच्यानंतर आपल्याला मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरला अॅमीटरमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल आणि मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरला व्होल्टमीटरमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल हे करायचं आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. त्याच्याकडे व्हिडिओ त्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओ आहेत. ते सगळे व्हिडिओ आहेत. 10-10 मिनिटाचेच मी तयार केले. तुम्ही ते बघा. ओके. मग आता मला काय करायचंय, की मला क्वेशन बँककडे जायचंय आणि या टॉपिक वरती कोणते क्वेशन्स आले होते? हा 9वा टॉपिक आहे. ओके. मी बघतोय. तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आपण एम-सी-क्यूज बघूया आणि मी सांगतो ना, या व्हिडिओत मी जेवढं बोललोय ना, त्याच एम-सी-क्यू तशाच असणार आहेत मला खात्री आहे. ओके. पहिले एम-सी-क्यू बघा. Kirchhoff सेकंड लॉ इज बेस्ड ऑन बघा. एम-सी-क्यू काय की कुठला लॉ? सेकंड लॉ म्हणजे व्होल्टेज लॉ कशावर बेस्ड आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कसं एम-सी-क्यू सोपे वाटतं सांगा बघू? कन्सेप्ट क्लिअर असलं की सगळं सोपं आहे. दुसरं आहे मीटर ब्रिज. ओके. मीटर ब्रिज मध्ये एरर ऑफ कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स कशा मिनिमाइज करायच्यात? होमवर्क करा. मी सांगितलंय ते पोझिशन इंटरचेंज करून करायचं असतं. तुम्ही ते करा. एसआय युनिट पोटेन्शियल ग्रेडियंट. बरं पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहे व्होल्ट पर लेंथ म्हणूया आपण. ठीक आहे. ओके. व्होल्ट पर युनिट लेंथ. तेव्हा युनिट असणार आहे व्होल्ट पर मीटर. हे त्याचं एसआय युनिट आहे व्होल्ट पर मीटर. बरं. इन्स्ट्रुमेंट विच कॅन मेजर द टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज ईएमएफ. पोटेन्शिओमीटरच आहे. The null point is obtained at potentiometer. The current is drawn from main battery. बरं का लक्षात घ्या मेन बॅटरी. तुम्ही ह्यातलं करा. सगळ्यात महत्वाचं जर पोटेन्शियल ग्रेडियंट डिक्रीज होत असेल तर याचा अर्थ ही लेंथ इन्क्रीज होणार आहे कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरं आता क्वेश्चन बघा बघू. करंट लॉ, व्होल्टेज लॉ ठीक आहे. त्याच्यानंतर कशावर बेस्ड आहेत. त्याच्यानंतर पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन ही. डेफिनेशन म्हणलं की एसआय युनिट आलं, डायमेन्शन्स आलं. मग पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन आहे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज नोन एज पोटेन्शियल ग्रेडियंट. पुन्हा पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर ऍडव्हान्टेज ऍज वेल ऍज डिसएडव्हान्टेज. व्होल्टमीटर वापरायला सोपं आहे हो. पोटेन्शियोमीटर इझी नाहीये, पोर्टेबल नाहीये. मग असलं तुम्ही ऍडव्हान्टेजेस पण आहेत त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. बरं इलेक्ट्रिक सर्किट, जंक्शन या डेफिनेशन्स आहेत. झालंय आपलं सगळं. पुन्हा मीटर ब्रिज. ओके. एरर्स कॅन बी मिनिमाइज. पोटेन्शियल ग्रेडियंट, पोटेन्शियोमीटरचं ऍप्लिकेशन. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो झालेत सगळे प्रश्न. मग आता हा जो व्हिडिओ मी केला, माझी अपेक्षा काय होती तुमच्याकडून माहिती आहे का, की तुम्ही माझ्याबरोबर करा. बरं हे केलं झाल्यानंतर पुन्हा आणखीन तुम्ही क्वेशन बँक बघा. हे झाल्यानंतर तुम्ही पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम करा. हे झाल्यानंतर मी दिलेल्या आय-एम-पी क्वेशन पेपर बघा. सगळे यात कव्हर झालेलेच आहेत. बिलकुल फिजिक्सला घाबरायचं नाही आपण. ओके. काहीही फिजिक्स अवघड नाहीये बाळांनो. काहीही अवघड नाहीये.
हातातलं आहे सगळं लक्षात घ्या. आणि पण केलं तर होणार आहे ना. मग आधी केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे म्हणतो ना आपण. माझं टार्गेट आज मला अचीव्ह करायचं आहे, की मला माहिती आहे, की मला आजच एवढे सबस्क्रायबर पाहिजेत. दादागिरी नाही करू शकत मी, जबरदस्ती नाही करू शकत, कुठून विकत नाही घेऊ शकत. मला कष्ट घेतले पाहिजेत. त्याप्रमाणे मी आज 3 वाजता एक व्हिडिओ अपलोड केलाय, 4 वाजता एक व्हिडिओ अपलोड केलाय. त्यानंतर दुसरं म्हणजे आजचा हा 4था व्हिडिओ आहे. उद्या तर प्रचंड व्हिडिओ असणार आहे सकाळी 5 वाजल्यापासून. 5 ला एक व्हिडिओ, नंतर 8 ला एक व्हिडिओ, 10 ला, 12 ला. दर 2 तासाला व्हिडिओ द्यायचं माझं टार्गेट आहे. मला तर वाटतं 1 तासाला द्यावेत व्हिडिओ. मग तुम्ही अभ्यास पण व्हायला पाहिजे ना तुमचा तसा. म्हणून 2-2 तासाला व्हिडिओ दिले तरी चालतील किंवा 1 तासाला, 1.5 तासाला बघू जमेल तसा व्हिडिओ देत राहणार आहे. तुम्ही तुमच्या स्पीडनं करा. मला खात्री आहे, ह्याच्या बाहेरचं काही येणार नाही. का? सगळंच घेतोय आपण. काही ठेवतच नाही टॉपिक मधला आपण. मग हे सोडून तुम्ही काय मनाचे कुठले प्रश्न विचारणार आहेत का एक्झाम पेपर सेटर? आता महाराष्ट्रात रिझल्टची वाट लागेल तशानं. मग तसं कोण करणार? नाही बाळांनो. मनात विनाकारण कुठल्या शंका आणायच्या नाहीत. ऑल द बेस्ट. धन्यवाद.